कोण इथं थांबायला आलं? पण मी काय म्हणतो, जरासं नम्र विनंती ऐका तर खरी. एवढा आलूपोंगा आपल्याला सांगून राहिला की बुवा इतके आता योगायोगाने तुम्ही इथं आले. त्याच्या घरच्या बाईनं आता स्वयंपाक तिकडे सुरू केला आपला, कसा का असो ना. पण पुरी भाजी करतो म्हणते बुवा. आता कसं जेवण करूनच जा, असं आलूभाऊचं म्हणणं आहे. म्हणून म्हणतो आता आपलं वाटप झालं, सगळ्यांना आपापल्या पद्धतशीर. कोण कॅनीतनी माल टाकला, कोण दुधाच्या कॅनीत टाकला, कोण थैल्या आणल्या, कोण डबे आणले. कंदीलाबाजीनं मिक्सर आणलं, काय काय कुकर आणला. मग काय तर असं प्रत्येकानं काही ना काही आपापला बंदोबस्तानं आता तयारीनं तुम्ही जाणार आहे. म्हणून म्हणलं जायच्या अगोदर थोडंसं मार्गदर्शन आवश्यक आहे ना. बरोबर आहे, मामाजी म्हणते ते काही खोटी गोष्ट नाही. काहीतरी याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शक सूचना देणं आवश्यक आहे. कारण की 13 लोक 13 रंगाचे वापरून कोणी काय करण, कोणी सोनं कुकडे नेईन, कोणी गाण ठेवायला नेईन, कोणी इकाले नेईन. सगळा एक जण जर यातला सापडला 13तला, 13च्या 13 12च्या भावात गेले म्हणून समजा. तेच म्हणलं, मी विचारच करू राहिलो होतो की बा आता हे सोनं तर दिलं तुम्ही आम्हाला, पण हे आता कसं काय बा, याचे पैसे कसे करावं? मोठं इकाव कसं, पावती नाही काही नाही, कसं करावं? मग त्याच्यासाठी की बा आता याचे पैसे कसे करायचे याचा आता मी झालं शिवलाल, मामा लुटेरे, मोठमोठे धुरंधर व्यक्तिमत्व आपल्याजवळ आहे, शांताराम घनघनी. तर आपण याच्यावर मार्ग काढू की कशा पद्धतीनं आपल्याला हे पैसे करता येईल. कारण की तुम्ही गडबड करता सगळं बेंगून टाकता. आणि विशेष सूचना म्हणजे आपले अजबराव, तुम्हाला महत्त्वाची सूचना आहे बा. तुम्ही किती काही घेतली म्हणा किंवा काही झालं तर पैशाचं आव आणू नका. नाही तर मेरे पास क्या काम है, तेरे पास क्या आहे रे, असं वातावरण निर्मिती करू नका. गुपचूपमध्ये शांततेनं निवत खायचं आहे. कारण की आपलं आता रामपूर गाव हे करोडपत्याचं गाव झालेलं आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही गडबड करू नका. काही बदनामी नका करू जोखंडीला भाऊजी. आम्ही काही असे म्हणजे कुठं रस्त्यावर पडत नाही काही. दारू पिटे नसं काही बा विषय काढत नका जाऊ. आता मी बी करोडपती मामूली माणूस नाही. तेच म्हणून आजपासून सोडली मी. पैसा आला की माणूस कसा काय अशा पाण्यात गमावणार आहे का? जाऊ दे, झालं ते आता. ते सगळं आपण सगळं विचारानं करू. आम्ही सांगतोच तुम्हाला कसं इकायचं काय आहे ते. सध्या गडबड करू नका फक्त. कारण की आता मोठा धमाका होणार आहे. कारण की आता शिवलालजी टोयगोटे मंडळी सगळी रामपूरकडे आलेली आहे. खादोळे साहेब 100% तिजोऱ्या जमवणार आहे. आणि तिजोऱ्या खाली दिसल्याबरोबर त्याचं काय होईल त्याचं त्याला माहीत. त्यामुळे आग पेटत आपल्यापर्यंत येऊ शकते. म्हणून सतर्क राहा, सजग राहा, सावध राहा. आपापला माल अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून कोणाच्या बापाले हाती लागला नाही पाहिजे. आणि कोणच आपला ना ब म्हणाचा. एकदम बिलकुल चिडीत चोप. एकानं एक जर फुटला तर 13 गेले 12च्या भावात. बरोबर आहे, कारण की सुरुवात आमच्यापासूनच होणार आहे आता त्याची. कारण की खादोळे पहिले डाऊट आमच्यावरच घेईल. जे काय व्हायचं ते आमच्यापासून सुरुवात होईल. परंतु आम्ही काही कच्चे गुरुची चेले नाही. त्यामुळे काही तुम्ही भिवू नका. सर्वांनी बिलकुल आनंदाने आपापल्या घरी हे माल जा ठेवा व्यवस्थित. आणि घरच्या बायांना सुद्धा सांगा. कारण की लपून किती दिवस ठेवसान तुम्ही. हेच मुद्दा महत्त्वाचा आहे. घरी आपल्या घरच्या मंडळींना गुपचूपमध्ये ही माहिती सांगा की बा हे पैसे कुठचे आहे. तर आलूपोंगाच्या हवेलीमध्ये एका ठिकाणी खजिना सापडला आणि ते त्यानं आलूपोंगानं सगळ्याला वाटप केला. आणि आम्ही इथं ते साफसफाई करायसाठी आलो होतो चांगल्या मनानं. म्हणून आम्हाला ते खजिना सापडला, आमच्या तकदीरात होता म्हणून. असं बायाला सांगा. आणि म्हणा हे आपण काही दिवसांनी इकून आपण मालामाल होणार आहोत. अशा पद्धतीनं बायाला तुम्ही स्टोरी सांगा. नाही तर मग सांग खादोळेचा होय बा आणि त्याने तिजोरीतून इथं आणला. म्हणजे मग बायानं अजून मग कलकल लावली, गावातली माहिती झाली, आपत व्हायची. असं सांगा तुम्ही. काय आपला आलूपोंगाने दिला म्हणा. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. हो पाहू आता पुढे काय कसं होते. आपण शाबूत ठेवू, बरोबर ठेवू. तर मग काय कसं करता म्हणलं सुद्धा काय जेवणाचं करून राहिले कसं करता मग? 15 मिनिटात आपलं ओके होऊन जाते सगळं पुरी भाजीचं. मग जेवणच करून जा मग. हो ना पण ते आम्ही कसं गावातून आलो ना तुम्हाला शोध घ्यासाठी, तर एखादा फोन मार लागत नाही तर अजून बाया मग कसं काय झालं जिकडे तिकडे पसरलं नाही पाहिजे. म्हणून म्हणतो एक फोन लावून देते की बा तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही जेवण करून येतो. कोणाला एका जणाला फोन लावून देईन त्याला मला गावात पसरून टाक म्हणा. म्हणजे कसं मग काळजी करणार नाही. ठीक आहे मग. झालं म्हणलं वाटण्याचं निपटलं आता. हो सगळे जण आले म्हणलं कसं जेवायचं थांबवलं व्या. झालं वाटते स्वयंपाक आला वाटपत. झाला आता पुऱ्या झाल्या आणि आलूची भाजी झाली. फक्त आता जेवायला बसायचं काम आहे. फक्त मी काय म्हणतो किती आलं म्हणलं आपल्या हिशोबावर. किती होतं कसं काय झाला हिशोब? अरे बा 20 किलो होतं ते. होतं 20 किलोतलं 2 किलो आपल्याला भेटलं 10% मध्ये. आणि मामा लुटेरे 4 किलो, बाकीचे 1.25 किलो. अशा पद्धतीनं सोनं वाटप केलं ते ना वजन करून. आणि ते 1 लाख रुपये ते 10 लाख रुपये ते त्याने घेतले सगळे. आता बाकीचं मग कसं आता आपल्याजवळ 2 किलो सोनं आहे वा आलेलं. हे आणलं म्या ठेवून दे म्हणलं आता बरोबर कसं ठेवायचं कुठं ठेवायचं. बापरे 2 किलो आलं का आपल्याला? बापा मग आता तर काय टेन्शनच नाही हो. आता काही पाहायचं कामच नाही. आता तू सांगशील तसं तसं बरोबर. आता काय करायचं बंगल्यात सांगतो आता. आता फक्त बहिणी जेवणाचं पोहा आपण आता आपण काही जेवायला बसू. पण तुम्ही म्हणलं इथं रात जाय काही ताटं गिटं 10-12 काहीच तर नाही हे. 1-2 ताट आहे बा फक्त. आता कसं इथं आता आहे तेवढं आहे माझ्या एकट्या पुरतं होतं ते.
हो ताटाचं काही काम नाही आहे. आपले पैशाचे पानं आण तुम्ही. हो त्याच्यावर मस्त पुऱ्या ते द्रोण करतो त्या पैशाच्या पानाची. झालं काय आहे प्रत्येकाने आपापले 2-2 पानं देऊन द्यायचे. करा बा आपापले डोने. हो जेवते ते बरोबर. बरं चालते मग आणा मग पानं वगैरे आणि पटपट आपण पात्र वाढून देऊ मग. बरं ठीक आहे मग. फक्त मी काय म्हणतो कोणा जर विचारलं तर बा हे सोनं कुठचं होय काही लागलं विचारपूस कोणा आता एवढे 13 जणाले माल भेटेल याच्यात तर म्हणा बा आमच्या बंगल्यातनी आम्ही साफसफाई करायला सगळे जण आलो होतो. तिथं आम्हाला ते सापडलं आणि आमच्या घरच्या बुवानं सगळ्याला वाटून दिलं. असं सांगायचं. अशी स्टोरी ठेवायची कायम. बरं म्हणजे ते खादोडीच्या घरून आणलं आणि ते काही नाही सांगायचं, हे आपल्या जिथे सापडलं बा. बस बस असं स्टोरी सांगितलेली आहे त्यानं सगळ्याले. आणि कसं जास्त शक्यतो सांगायचंच नाही कोणाला अजिबात. ते त्या गावातला देवदास ते गद्यावाला नाही का गद्यावाला. त्याला तर अजिबात नाही सांगायचा. त्याच्या घरच्या बाईले नाही कोणाला नाही. ते सगळं भेगा करून टाकते म्हणते. त्याला काही पटत नाही असे कामं. आणि ते दुकानदार आहे. नाही, मी काय सांगतो आता कोणाला काही नाही, फक्त गुंपा मावशीला माहिती आहे का मग? नाही त्याला तर माहीत होणारच आहे ना. झुंबर घर फिरवे आलेला आहे ना. मग काय तर. ते पहिल्यापासून होता याच्यात. त्याचा काही विषय नाही आहे. ते बरोबर करते आता काय करायचं ते. झालं. चल येतो मी पैशाचे पानं घेऊन येतो. तू आता तयारीला लाग. काय शांतारामजी काय तुम्ही या दुधाची कॅन घेऊन हिंडून राहिले हो. सोनं टाकून त्याच्यात. लवकरात लवकर चला जेवायला बसा. सगळे बसले तिकडे. हो ना ते माझ्या घरचा 2-3 खेप फोन आलता आत्ता. हो मी काही उचलला नाही म्हणा अजून. हो तर मी काय म्हणतो हो तू आता एक खेप लावून देतो. जरासं म्हणलं कर ना नाटक काय. हो जरा मी सांगतो तसं. अरे या कसं रे नाटकातच आयुष्य चाललं का हो तुमचं. काय काय करावं लागते नाटक. नाही जरासं कसं 4-5 बाया माझ्या घरी 100% येऊन बसेलच आहेत. हो काऊन की सर गाव काळजीतच असं ना आता. तर तू काय कर एक फोन लावून दे मायाच्याहून. हो मला म्या किडनॅप केलेले आहेत म्हणा पुरे रामपूरचे 10-15 लोक. लवकरात लवकर 1-1 लाख रुपये एक माणसाप्रमाणे जमा करा म्हणा. नाही तर म्हणा माझ्यासारखा खराब माणूस नाही. हो असं जरासं मस्त फर्स्ट क्लास करून टाका नाटक. काय नाही हो काय जित पाडता राजा तुम्ही बायाले काही बी. हो जाऊ द्या जाऊ द्या. आता काही नाही एवढं चांगलं झालं राजा आनंदाची गोष्ट. नाही ना नंतर सांगून देजो. हे गुंपाबुडी आहे की नाही लय भडकते ना मग. हो अर्कट संघटनाच येते ना बाहेर मग. घे तू फक्त लावतो घरी फोन. दे धमकी दे. काय सांगू बाबा, हे सकाळीच गेलेत ना ते 5:30 वाजताच गेले आज. दूध घेऊन. हो काहीच जात नाही एवढ्या लवकर. पण अजून आले नाही, फोन नाही, काही नाही. मोठी काळजी थांब मी. काय करा तुझ्या घरचा भाऊ आहे आमचा झुंबर. हे आता अजून आता कंदिला भजी त्यानंतर हे आपले मुशिराम भाऊ सगळे सगळे तिकडेच आहेत ना. आणि आता हे पाठवलेले 5 जण हे तिकडेच झाले. म्हणजे हाय काय तिथं काय करून करायला हे आलू पोंगे आहे का नाही आपल्या गावात आला. आपल्याला वाटलं साधा सोपा माणूस नाही वाटते बाबा ते. त्यानं या सगळ्याला तिथं नेलेलं आहे. पण काहीतरी ते म्हणले वाटते अलगच माणूस दिसते बाबा मला. हे ते होय भूतवाडीचा. भूतवाडी म्हटलं की तू सांगायला काढते किती बाबा. ते आहे धिप्पाळ माणूस. भूत होय का काय होय काही समजायला मार्ग नाही. या गावात आला सगळ्याला त्यानं ओळख नेलं. पाना असे पयालेत ना ते सकाळी झुमऱ्या असं म्हणजे चहा नाही पिला तसंच पोयाला. असं म्हणजे हे जे आलू पोंगा आहे हे भूत आहे नाही. यांना सगळे तिथं ओढलं असं. मग आता कसं बाबा आता काय करावं म्हणलं. आता काय करावं लागल काही नाही. आता ते अलगच आता महाराज पकडा लागते त्याचा. ते भूत काढणार आहे आणि हे सगळं काय आहे प्रकरण आपल्याला आता करावं लागणार आहे बाई. सगळे जण तिकडेच गेलेले आहेत म्हणजे पोयत. मला फक्त ते देवदास माटी विकायला गेला म्हणून ते वाचला. ते सरपंच दुकानात आहे म्हणून. नाही तर सरीच गेले म्हणजे तिकडेच. असा अंदाज आहे म्हणते बाबा. काय होत यायचं फोन. हॅलो हॅलो. बोला म्हणलं काय कुठं आहात तुम्ही. किती वाट पाहायला लावली बा. कुठे गेले म्हणलं तुम्ही. हॅलो हॅलो मारू का भाऊ. द्यायला लावतो ना भाऊ. पैसे देतो ना. हॅलो मी काय म्हणतो. काय झालं बाबा. काय झालं म्हणलं तुम्हाला गच्ची गैर फाशी बसली का बाबा. ते सगळं सांगतो. हे याच्या संग बोल. आलू पोंगा संग बोल. आलू पोंगा. हॅलो आलू पोंगा बोलतो म्हणलं. आलू पोंगा. काय म्हणते बाबा सुदाम भाऊ. काय म्हणलं आवाज नाही वाढला तुमचा. हॅलो ते सुदामाचा राहू द्या. पहिले मी काय सांगतो ते ऐका म्हणलं. जे वाटते तसं नाही म्हणलं. मी आलो पोंगा हो. मी तुमच्या गावातले काही काय चक्रा मारायला नाही आलो म्हणलं मी. तुमच्या गावातले सगळे लोक मी किडनॅप केलेले आहे आता. माया भूतवाडीमध्ये माया कब्जामध्ये आहे. आणि ते तुम्हाला दिसणार नाही कुठं आहे म्हणून म्हणतो 10 लाख रुपयाची लवकरात लवकर सोय लावा. तुमच्या गावातले 12-13 माणसं माझ्या इथं अंडरग्राऊंडमध्ये जमा आहे. लवकरात लवकर पैसे सगळ्यांना सांगून जमा करा. आणि आज रात्री 8 वाजेपर्यंत जर पैसे आले नाही तर उद्या तुम्हाला ते दिसणार नाही. समजलं का. तेच सांगून राहिलो. फोनवर मला लवकर कॉन्टॅक्ट करा. घरच्या बाईले म्हणलं विचारलं म्हणलं आमची किती मैत्रीचे संबंध आहे. तू काय करू राहिला रे हरामखोरा. बाई बोलू नका म्हणलं. गोपाबाई घर फिरवे. तुमचा पण मुलगा आहे इथं काय. त्याचंही काम निघून पहिला नंबर त्याचा लागण. लवकरात लवकर 1 लाख रुपये जमा करा तुम्ही.
सगळे मिळून 10 लाख रुपये, 10-12 लाख रुपये जेवढे झाले प्रत्येकी माणसाचे 1-1 लाख रुपये घेऊन या, समजलं का? हा, जास्त बोलू नका. बाबा 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 लय दाखवून राहिला रे बाबू तू. मले मले धमकी थांब तू आता तुझे कामच काढतो बाबू. पोटात पाय गोगल का थांब तू जरासा आता येतो सगळा झुंडच्या झुंड घेऊन आरकाट संघटना. थांब तू तिथं फक्त किती आहे आता तू पाहतो तू. या लोकांना किडनॅप करायला आलता काय गावात? अरे कुछ नहीं कर सकता मेरा कोई. हाँ, जल्दी पैसे भेजो. थांब ना देतो तुले गोटे. थांब जरासा थांब. येतो आता आम्ही निघतो आता घरून कंबर बसून. थांब जरासा. हॅलो. अरे बाबा, गमत होय म्हणलं, गमत होय गुंपा मावशी. काही नाही म्हणलं, हे इथं सगळे जण आहे त्याने जेवण करायसाठी मी बोलावलेलं आहे. हो, म्हणजे ते तुम्हाला धक्का द्यासाठी हो असा फोन लावलेला आहे. हो, तसं काही काळजी करू नका. सर्वांचं आता जेवण सुरू आहे, त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. अरे काय बाबा काय भिवून गेलं म्हणलं का आलो बंगे आम्हाला तर वाटलं आता कायच करा. नाही मावशी, हे शांताराम भाऊनच सांगितलं असं बोलायचं मला. हे बोला, हे सांगा बोला. अरे काही नाही गंमत आहे म्हणलं. ते कसं आम्ही सकाळी आलो बोंगा म्हणे बुवा तिथं ते वाळा गिळा साफ करू. हो चला म्हणे, मी जेवण देतो. मी आलो तुम्ही जाऊ दिसन नाही सणाच्या वारात दिवशी, म्हणून आम्ही सगळेजण आलेलो. आता येतो आम्ही, काही काळजी करू नका आता. ठीक आहे. आणि अजून एक दुसरी महत्वाची बरं ते नंतरच सांगेन, एक आनंदाची गोष्ट आहे द्या. ठीक आहे ठेवतो मग. चला बाबा जमलं म्हणलं. काय अजून एक आनंदाची बातमी पण आहे म्हणते वा माहिती अंगाचं पाणीच झालं आता. मी आता म्हणलं झालं आता काही खरं नाही. बोलली तर खरी मी, पण मी आता काय करावं काय नाही. जाऊ दे, पण आनंदाची बातमी आता कोणती असेल काय सांगा नाही. जाऊ दे, पण आता हाय म्हणते आलो पण जेवण दिलं म्हणते वा. अरे मारती कसं काय म्हणलं, हे तर अजूनही आलं नाही बा. हे गेले हे तिकडे झाले तर आता कसं काय करावं म्हणलं. आता काय करावं मग, चालतं का आपण मग कसं काय करावं आता. जाता लागेलच पाहिले. म्हणलं का मारती माहिती लट्टावली गड्या. कारण की आता महाबुडा चाबुडा गेला, त्याचे फोन नाही लागून राहिले ना, ते संपर्कात समजून नाही राहिले. आणि त्याच्यानंतर आपला ते आलू पोंग्या गेला, ते फोन नाही उचलू राहिला. पण अजून आता हे तिघं जण गेले आपल्यासोबतची. यायचं काही अचानक पता नाही. म्हणजे मला वाटतं वारा आहे भाऊ. हो काहीतरी वारा आहे. आणि हे तिकडे ओढून राहिलं. जे आला ते ओढला. भुतवाडी नावच आहे ना गावाचं. म्हणून मला वाटतं वा मारती गडबड काही करू नको वा. जायचं असेल तर मग आपण कसं विचार करून जाऊ. सध्या काही जायला पुरत नाही. आम्ही लगा तसं तर नसेल रे बा. काय लगा हे काय प्रकरण काय गंभीर आहे वाटते बाय. पोरी बा कोणाचं होतं. एक मिनिट. भरदा काय म्हणला, कुठं आहात तुम्ही. याचा होईल का आपला झुंबर भाऊचा. त्यानं कुठून लावला फोन, विचार कुठं आहे म्हणा, काय म्हणा. बोला झुंबर भाऊ. काय म्हणत काही नाही इथे मी कहून काय म्हणता तुम्ही कुठं. हो ना, मला माहित आहे ना कुठं आहे. आता तुम्ही लक्ष्मण भाऊ यायला नाही करा माहित. तेच सांगे की तुम्हाला फोन करा म्हणे, या जेवण करा या म्हणलं भुतवाडीत. भुतवाडीत जेवण आहे म्हणते आपल्या माहिती नाही. हे झुंबर भाऊचा आहे मग फोन. नाही हे पा चकवा आहे बरं, हे चकवा आहे. हो, हे झुंबरचा फोन नाही, त्याच्या आवाज बोलून राहिला भूताचा. हॅलो, काय कोण होते मारते आहे भूत इथं नाही रे. ओय मारते, हॅलो मी काय म्हणतो झुमर. हो झुमर, आम्ही सगळे जण इथं आहे ना. जेवणाचा कार्यक्रम आहे, आलू वगैरे सगळ्यांनी इथं बोलावलेला आहे. म्हणून आम्ही सगळे आलेलो. लाईने पाटील आहे, सगळ्या तुझे बाबा आहे. ये म्हणलं काही नाही येतं विशेष तसं. खरं आहे का बा. नाही तर बस नाही आणसान घरावर कुठे बा. खरे आण तुम्ही खरेच हो ना. अरे बा, हे आजाबराव सोबत बोला. बोला म्हणलं येले सांगा म्हणलं, हे पोट्टी येत नाही म्हणते. हे यायले मोठा गाडीचा घोर, 1756 गाड्या होते ना म्हणा. आता थांबा तुम्ही. अरे या रे बा, या ना म्हणा. इकडे जेवण आहे मस्त. सगळे जण आलेले आहे. हे सगळं नाटक होतं आलूपोंगाचं. सगळ्या जेवायला बोलावण्यासाठी त्यानं नाटक करायला आहे. हे सगळे आहे तुझे बाबा आहे, सगळं इथंच आहे. या रे बा. बरं येतो ना. हो बरं ठीक आहे. मारती काही नाही रे काही नाही. चल म्हणलं ते आलू पोंग्या रे का ना, हे प्रकरण रचेल आहे म्हणते. चला जेवण आहे म्हणते. बहुत मजा आएगा आपको. बहुत मजा आएगा. काय खुश असतील ते रे बापा. अरे लेको, अरे बाबा खादोड्याच्या दिमाग नाही लागत ना तुमचा म्हणा बाबू. अरे मी खादोडे कुठं, तुम्ही कुठं. बाय का मजा. अरे बापरे, काय हसवत पोट दुखलं. काय रे, काही बेवकूफ बनायचे त्याला काय वाटलं सर नाही. का खादोडे म्हणा म्हणा मी. किती चारले म्हणा असे तुमच्यासारखे. अरे का इतकं मला कबाडे करू इतकं मी घवाळ कमावलं का तुमच्यासाठी कमावलं का. भयानक मजा येणार आहे त्याच्यात. बाकी लय खुश असतील त्या. हो, एक दिवस तर खूप आनंदाचा आहे त्याचा आजचा. आता पुढे काय होईल ते समजूनच आता. हो ना, पण तुमचा दिमाग किती कसं म्हणा लागेल ना. हो ना, तुम्ही बघा बरं. आम्हाला लक्षात नाही आलं की पुढच्या जी 4 तिजोऱ्या आहे त्याच्यामध्ये नकली सोनं आहे, नकली गोल्ड आहे. बिस्किट नकली आहे, ते बांगड्या सगळ्या नकली आहे. फक्त चमकच दुनिया भरायची. आणि मागच्या 4 जे तिजोऱ्या आहे ते ओरिजिनल आहे. म्हणजे पहिल्या 4 याच्यातच याचं पोट भरते आणि हे निघून जाते. किती तुमचा दिमाग. हो पण डॅडी मी काय म्हणतो, त्यामध्ये काही नोटा होत्या, ते नोटा मग डुप्लिकेट आहे का कसं काय. नोटामुळे तर चांगलेच गोत्या देणार आहेत ते. हो, कारण की नोटा डुप्लिकेट आहेत. आणि काय ना, हो पूर्ण 40 लाखाच्या नोटा होत्या त्याच्यात. हो, त्याने 10 लाख नेले काय त्यातले.
आता त्याच्यावर थैल्या नसन, थैल्या कमी पडल्या असं हो, किंवा आम्ही आलो असून काहीतरी ते कार्यक्रम हुकला असेल द्यायचा, म्हणून त्यानं 10 लाख नेले, बाकीचं सोनं नेलं. ते काय झालं, इकडून ते दार बंद असल्यामुळे ते त्या मागच्या साईडने गेले का नाही. हो, तर ते उलीच शिद्रावरून निघा हे करा, त्याला भारी गेलं असं, म्हणून कामापुरतं घेतलं आणि चालले गेले. हो, असं आहे ते. हो, आता कोण आहे काय आहे, हो, आता CCTV त्यानं बंद केले ते आपले. हो, तरी पण कोण आहे याचा पत्ता लागणारच आहे, कारण की शिवलाल टोयगोटे हे याचा सूत्रधार आहे, मी आता सांगतो. नाही येऊ दे त्यांना, फक्त असं काही अजून दाखवू नका त्यांना चेहऱ्यावर. कारण की आता सध्या आल्यानंतर मग सांगू त्यांना काय आहे ते. नाही नाही, ते बिलकुल सगळं बिलकुल आता ते बाहेरच येणार आहे त्याचं आता. हो, काय होते काय नाही, फक्त ते दुकानात सोनं विकायला घेऊन जा, झाले फिटले पुरीच्या पुरेच मग ते. हो, नकली सोनं विकणारे सापडलेच होय. आपले म्हणजे डॅडी हे सगळे सगळे अंदरच घालतात वाटते आता, नाही हो, म्हणजे तुम्ही भोगला तर यायला भोगायला लावता वाटते. या रामपूरवाले ना मला 1-1.5 वर्ष या कारागृहातनी काढायला लावले. त्या बिलालाचे फटके खाल्ले म्या. हो, यायला का सोडतो का मी आता. शिवल्या हे कोणता मामा लुटेऱ्या हे 2-4 जण आहे ज्याच्यात, मी सांगतो 100%. रामपूरवाल्याचा हात असलाच पाहिजे, त्याशिवाय कसा काय एवढा मोठा डकेत पडू शकते का घरात. तेच म्हणलं ना, तिजोऱ्या पण फोडल्या त्यांनी. बघा बरं, इतक्या हार्ड तिजोऱ्या समजा, पण तुमची हुशारी तुमच्याजवळ होती म्हणून नकली सोनं होतं, बरं झालं. मला अंदाज होता ना, साधारणतः 3-4 तिजोऱ्या फोडू शकते कोणताही चोर. तेवढा माल पाहायला गेला त्याचे डोळे फाटून जाते, पुढचं पाहतही नाही. म्हणून मागं मी 4 ठेवल्या होत्या वेगळ्या आणि हे 4 समोर ठेवल्या होत्या. ते आपलं 1 रुपया गेला नाही, काही विषय नाही. हो, फक्त आता पुढे काय करायचं हो ते पाहू आपण आता. नाही, आता काही करायचं कामच नाही आपल्याला, आता ते आपापच घडणार आहे. हो, कारण की आपण आता ते शिवलाल टोयगोटेला बोलावलं इथं, तर तो आता त्याला 2 लाख रुपये महिना दिला तरी येणार नाही ते. कारण की त्याला वाटतं की आता आपल्याला भरपूर करोडो रुपयाचा माल सापडलेला आहे, काय झाला ते गेले का तुम्ही 4 लाख असंच म्हणून ते पाहिजे तो आता. लवकर फोन त्याला, येता का म्हणतो कामाला, कधी येऊ राहिले म्हणतो तुम्ही. बघा बरं लावून फोन काय म्हणते, त्याच्यावरून समजते मग याने पैसे चोरले. हो, 100% डकेत हे जायचं. 100% आहेत ना ते. कामाला ठेवलं तेव्हा मलाच माहित होतं ना की हे काही ना काहीतरी कवाडा करूनच जातील. हे दलालीत नाही आता माहित नाही का मला, घनश्यामला पुरी चोट दिली देईन. ओळखून आणा मी त्या शिवलाल टोयगोटेला, त्याचाच हात आहे याच्यात, आणि त्यानं अजून किती सामील केले हे आपल्याला माहित नाही अजून. समजा ती होणारच आहे आता फोन लावलं की समजतेस काय काय नाही तर. बाकी 1 एप्रिल फुल कसं बनवलं द्यायले, बिलकुल 1 तारीख 1 एप्रिल पाहिजे असे फिटले दे कायमचे बिलकुल. फक्त यानं सोनं विकायला जा दुकानात आता, बस पुरे एकदम बिलकुल अंदरच आहे ते. लावा ना मग डॅडी त्याला फोन. हो, करा ना, कधी येतो म्हणा तू, येणार होता ना म्हणा आज. मग काय बोलते समजतेस मग. बरोबर बघतो लावू ना, हो काय ते बघतो. बाकी काही असं शिवलाल का रस्त्यावर चाललं म्हणतो खादोळ्याले. हो, आता काय बा नाही बोलता येत त्याला, नाही कोणाला काही म्हणता येत ना. वरून तोंड भुक्क्याला मार म्हणजे खतरनाक ले का. मावाला जाऊन आता काय होईल तर काय होईल पाहत आता, काय समजून नाही राहिलं मला. अरे बा हॉस्पिटलच भरती करणार त्याले, मग काय बा पाहतच राहता, काही कठीणच कामा द्यायचं. आता पाहिजे बा शिवलाल पुढचं सांभाळून घे बरोबर व्यवस्थित. का तरी का 4 तिजोऱ्या होते त्याच्या बाकी मागं, पण ते काय इतके हेच तर एवढा मोठा माल का आपल्याला आणता आवला नाही गेला. आणि ते काही खोला आणि हे करा, आणि ते मामा लुटेऱ्या म्हणे राहू द्या. ते 4 मागचे असते ना, मग त्याला का हे बा मोठं कठीणच काम झालं असतं मग. हे बा मला तर वाटते मागच्यात काही नसन बी. हो, कागदपत्र आणि ते रजिस्टर असन त्याचे. मला वाटते पहिले पुढेच होतं सोनं त्याचं. काय सांगा आता, काय असं ते असं जाऊ दे तिकडे. पण ते जाऊ दे, आपल्या कामापुरतं आलं ना. हो, पण हिशेला पडलेले पाहिजे हे मागून. हे याचं काहीच गरज नव्हतं ना, या बेवड्याचं ते याचं. काही गरज होतं का त्या संख्येच्या बुड्याचं याचं. नाही घरी अगं हे आपलं कंदिल आहे, त्यानं ते याटो आणला त्याचा, त्या निघाण झाला. मग आता हे फुटून हे सगळं घबाड त्याच्यात फुटणार आहे. हे बिंग फोडणारा फक्त राहीन हे अजबरावच. त्यालाच फक्त सांभाळून घ्या लागते आपल्याला. जाऊ दे आता काय झालं, जाऊ दे आपल्याला आलं म्हणा. पण जाऊ दे, 1 करोडच्या वरच आहे तरी काय मामूली पैसे झाले काय ते 1 करोड म्हणजे. मग काय आपल्यासारखेले हे तर याचाच फोन, खाजोळीचा फोन आहे म्हणलं. कसं काय झालं कर बा माहीत. होऊ दे ना माहिती शिवलाल, आता नको भिव तू, आता पैसे आपल्या पैशी. मन काय म्हण असते, चल सांग म्हणा काय देऊ आता. आता काहीच नाही करू शकत ते, एरी चोरीचा माल आहे त्याचा. हो, त्यानं बँक लुटली होती पुरी त्याची, आपल्या लोकांचेच पैसे त्याच्यातले. हो, काय काय म्हणते ते पाहिजे. नमस्कार खाजोळे साहेब. बोला म्हणलं, काय म्हणत होते. शिवलालजी बोलतो म्हणलं. शिवलाल जी वर गेला का तू, थांब ना, तुझ्या जी कसा काढतो बाहेर. हो ना ते बरोबर आहे, ते सगळं बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, तू येणार होता, झालं असेल ना, उरकलं असेल ना. आज येणार होता, आला नाही म्हणलं तू. हो ते का नाही, आता ते कसं झालं, सध्या तर नाही होणार आहे ना माझं. हो, आमचं तिघाचे होत नाही आता येणं. थोडंसं आम्ही बिजी आहोत. हो, सोयरिका दायरिका राहिलेल्या गावातल्या काही 30-35 पोरं आमच्या गावातले तसेच आहे. त्यामुळे काही आता सध्या परिचय मिळावे इकडे तिकडे जरा आम्हाला जावं लागते. संघटना आहे मोठी, बोलावणं आहे लोकांची लय. त्यामुळे कसं माय काही आता जरा 8-10 दिवसचं काही खरं नाही. बाबा आता तर बाबा काही विचारूच नका, आता कुठं चंद्रावर चालले ते. अरे बाबा इथं कामाला कोणी नाही ना, तुमच्या भरोश्यावर सगळा कारभार आहे. आता तुम्ही मी सुट्टी दिली मॅडमला सांगून, आणि आता माझ्यावर आला, मलाच बोलणे खायला लागत आहे. म्हणून म्हटलं उद्या तरी या किमान. होत नाही म्हणा, टाईम नाही म्हणा. नाही होत नाही ते. कसं आहे, आम्ही जरा कामोकामी तब्येती नाही कोणाच्या, काही नाही, वातावरण बरोबर नाही, व्हायरल सुरू आहे. शक्य नाही आमचं सध्या. शक्य नाही म्हटलं म्हणजे झालं का, यावं लागेल मला कामाला. 4 लाख रुपये तुमच्या अंगा. ते कधी फेडून द्याल मग अशाने तुम्ही. मला पैसेच घे म्हणा, जास्त ठसन करू नको मला. मी काय म्हणतो साहेब, पैशाची गरमी नको दाखवू मला. हो, 1 दिवस रस्त्यावर येसान तुम्ही अशानं. तर म्हणलं तुमचे 4 लाख रुपये 15 दिवसाच्या आत कोणत्या हालतीत भेटून देईल, समजलं का, व्याजासहित. त्यामुळे आजपासून आम्हाला मनाचं नाही, आम्ही तुमच्या कामाला येणारही नाही, समजलं का. तुमचे 4 लाख रुपये 15 दिवसानंतर बोला, तुम्ही काय बोलास ते. बापरे, काय म्हणलं आहे, आली का गरमी. अरे बापरे, असं नाही रे शिवलाल, काय आलं का असं करतच ते. अरे इथं माणसं नाही रे कामाले. अशी परिस्थिती आली ना, माणसं सापडत नाही ना.
ते म्हटलं ना शक्य नाही आहे ते. हो तुमचे 4 लाख रुपये फेकून देईन मी तोंडावर मारून. हा जास्त काही बोलू नका आता. माझं होत नाही ते. लडपडे करू नका, काहीच नाही, विषय नाही. ठेवतो मी, थोडासा मला संघटनेचे फोन येऊन लागले. ठीक आहे, ठेवतो मग. जमलं का नाही? हा जमलं. मस्त शिवलाल भाऊ, असं पाहिजे धन का आता. जमलं का नाही आता. पण का शिवलाल भाऊ यानं तिजोऱ्या खोलल्या नाही वाटते अजून. हो असा फरक नाही वाटला भाऊ, बोलण्यात फरक नाही वाटला त्याच्या. बहुतेक अजून तिजोऱ्या खोलाच्या आहेत ना. मग ते ज्यावेळेस ते काढन त्यावेळेस झांज येऊन पडणार आहे. विषय नाही. आता आपल्या गावातले लोक आज 1-2 दिवस तर काही झोपत नाही आता. बस आता हे याच विचारात कोण काय करा आता आपापल्या घरी त्याचं चालू असं. जा आता तुम्ही बी, मी आता करतो आराम. चला पाहू आता उद्या.